पाट्याखालचं कारलं करायचं आहे आपल्याला. कारले धुवून घ्यायचे, त्याचे असे तुकडे करून असं मधोमध कापून घ्यायचे, असे कापून घ्यायचे. मिठा पाट्याखाली ठेवलेलं कारल्याने त्याच्यातलं कडूपणा एवढा निघून जातो. आत्ताही ना पाट्या अजिबात कडू होते. आता कसं बनवते ते दोन त्यांनी काय केलं, आधी धुवून घेतलं आणि अशा मधोमध त्याचे काप केलेले आहे. तेलपोडीमध्ये ना मीठ भर. आता हे जाड मीठ आणि हळद मिक्स केलेली आहे. आणि आता काही कापीती आहे याच्यात हळद आणि मीठ टाकीते याच्यात या पुडीमध्ये कापलेला. आता टाकलं नाही बघायचं, माझ्या पूर्ण निघत हे टाकायचं. हळद मीठ टाकलेलं आहे आणि आता ताईनी असा पातळ असा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर ठेवते. कॉटनचा ना असा एक पातळ कपडा घेतलेला आहे सुती, आणि त्यामध्ये हळद मीठ घातलेल्या ज्या पुडी आहे ना सगळ्या, आता जवळजवळ हे 1 ते 1.5 किलो अशी वजनी माप असं. आता ना या सगळ्या या कॉटनच्या कपड्यामध्ये चांगलं असं पॅक असं गठुडी बांधायची याची. आता हे जे शिल्लक मीठ आहे ना, आता मीठ हे जास्त असलं तर काहीच अडचण नाही, कारण आता पुढे आता याचा ताई काय बनवती ते बघू. आता ताईने ना याची सगळी असं म्हणजे असं पॅक असं आवळून गठुडं बांधून घेतलेलं आहे असं. आणि पाटाना आधीच स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता एक ताट आहे ना, मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटावर पालथं घातलेलं आहे आणि त्या ताटावर ना हे गठुडं असं ठेवून दिलेलं आहे आणि हा पाटा ठेवून दिलेला आहे. त्याच्यावर पाटा किंवा कुठलीही जड वस्तू असेल ना ती ठेवायची आहे. आता 2 ते 3 तासांनी हे काढलेलं आहे. आणि बघा हे साईडला जे पिवळं पाणी आहे ना ते सगळं पाणी निघालेलं आहे. कडू पाणी म्हणते याला, ते निघालेलं आहे सगळं वजनाने. त्याच्यातलं जे कडू पाणी असतं ना, आता ह्या ज्या फुडी आहे ना त्या थोड्याशा अशा वातड होत्या आणि त्या इतक्या मस्त लागत्या ना खायला. आता हे जे गाठुडं आहे ना ते सोडलेलं आहे आणि त्याच्यातलं सगळं कडवटपणा म्हणजे जवळजवळ 80 ते 90% कडवटपणा याचा याच ठिकाणी कमी होतो. आणि आता हे ज्यावेळेस 2 ते 3 तास जवळजवळ ठेवलेलं आहे आणि जास्तही वेळ ठेवलं तर त्या आणखीनच अशा थोड्याशा वातड होत्या पुडी आणि त्या खायला इतक्या मस्त लागत्या ना. तर बस आता हे असं एखादी भाजी कशी सुकती त्या पद्धतीने या पुडी झालेल्या आहे, कारण त्याचं सगळं पाणी जे आहे ना ते निघालेलं आहे पाट्याखाली ठेवल्यामुळं. आणि आता या 2 ते 3 पाण्यानी ना ताई हे सगळं धुवून घेते आहे या पुडी, म्हणजे त्याच्यातलं जे जास्तीचं मीठ आहे ना ते सगळं निघून जाईल. आता चांगलं 2-3 पाण्याने हे धुवून घेते ताई. आता पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यात ह्या धुतलेल्या पुडी ज्या आहे ना त्या टाकल्या शिजण्यासाठी आणि त्याच्यात एक लिंबू पण पिळून टाकला. आता हे थोड्या वेळेस शिजून देते झाकण ठेवून. आता ना ह्या पुडी शिजलेल्या आहे त्या काढून घेतल्या आणि त्याच कढईत ना थोडंसं तेल टाकून ह्या शिजलेल्या पुडी पुन्हा एकदा धुवून आणि पाण्यातून पिळून काढल्या आहे आणि त्या तेलात तळून घेतलेलं आहे. काय काय घेतलं ताई? तीळ, खोबरं, शेंगदाणे, लसूण. आता या पुडी पण तळून झाल्या आणि त्यासाठी आता मसाल्यामध्ये शेंगदाणे, थोडंसं 1 कांडी लसूण, थोडासा आलं, सुकं खोबरं किसलेलं, तीळ घेतलेली आहे, 1 कांदा घेतलेला आहे मोठा साईजचा कापून आणि कोथिंबीर. आता त्याच्यातली ना थोडीशी काढून ठेवती आहे. 1-1.5 कांडी असं लसूण सोलून घेतलेला आहे ताईनी.
शेंगदाणे 1 वाटी सगळं साहित्य एका एका वाटीने मोजून घेतलेलं आहे. आता हा जो मसाला आहे ना शेंगदाणे ते सगळे तेल न टाकता ताई कढई ठेवलेली आहे आणि ते भाजून घेते. आता कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यात आता सगळ्यात आधी ना हे आलं आणि लसूण जे आहे ना ते भाजून घेते. म्हणजे एकही कच्चं कांदा कोथिंबीर सुद्धा ताईने भाजून घेतली. आता तीळ टाकते भाजायला. तीळ भाजून झाले, शेंगदाणे ते पण भाजून घेतले. सुकं थोडंसं म्हणजे असं थोडं जास्त काळही नाही, असं लाल थोडंसं कच्चापणा गेला का लगेच तिने काढून घेतलं. आणि कांदा पण एकदम थोडंसं तेल टाकून कांदा पण भाजून घेतला. आता हे सगळे मसाले कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर सगळं पाणी न टाकता वाटून काढलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. म्हणजे थोडक्यात कूट काढलेला आहे. आता कोथिंबीर पण त्याच्यात वाटते. आता हे सगळे मसाले टाकले. आता सुके मसाले टाकताना व्हिडिओ स्किप झाला. त्यामध्ये फक्त तिने कांदा, लसूण, मसाला, आपलं लाल तिखट, हळद आणि थोडीशी धनापूड आणि टाकून थोडंसं मीठ टाकलं मसाल्यामध्ये. आणि आता बाकीचं जे कांदा ते आहे ना ते सगळं वाटलेलंच होतं एका ह्याच्यात. आणि हा जो मसाला आहे ना हा तळून घेतलेल्या ज्या फोडी होत्या ना शिजवून आणि तळून घेतलेल्या त्याच्यामध्ये असा जेवढा बसेल ना तेवढा टाकलेला आहे. आणि जो शिल्लक मसाला आहे ना तो पुन्हा ह्या फोडी ज्या आहे ना त्या थोड्याशा शिजल्या का मग हा शिल्लक मसाला जळू नये म्हणून तिने तो नंतर टाकला. आणि पुन्हा 2-1 मिनटं. आणि याच्यात एक थेंबसुद्धा पाणी टाकलेलं नाही आहे. आता सगळ्या फोडी तिने टाकलेल्या आहे कढईत तेलामध्ये. आता या 2 मिनटं फक्त 2 ते 3 मिनटं कमी जाळामध्ये ना शिजवून घेतलेलं आहे. पण जास्त जाळ केला का हा जे सुका मसाला ते जळून जातो आणि अजिबातही कडू होत नाही.